अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारल्याचं कळतंय। कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेला आहे। थोड्याच वेळापूर्वी आपल्याला असंही अपडेट मिळालेला आहे की नाशिकचे पोलीस रवाना झालेले आहेत माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी, कारण त्याच्यामध्ये आता विधिमंडळाच्या अनुषंगाने कुठलीही अडचण नाहीये। पोलीस या संदर्भामध्ये केवळ विधिमंडळाला अवगत करणार असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर एकच अडचण असल्याचं कळत होतं, परंतु या क्षणीची महत्त्वाची बातमी अशी आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आपल्याला या बातमीबद्दल अधिक माहिती देत आहेत। निलेश, काय माहिती अजून? आताच्या घडीची पूर्वी ही मोठी बातमी स्वतः अजित पवारांच्या वतीने हे ट्विट करण्यात आलेलं आहे। आपण आधीच यापूर्वी स्पष्ट केलं होतं की अजित पवारांना माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला आहे, मात्र तो स्वतःकडे ठेवलेला आहे, तो मुख्यमंत्र्यांकडे पाठवला नव्हता। आता मात्र जी माहिती समोर येते त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे आता हा राजीनामा पाठवलेला आहे। खरं तर अजित पवार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। शुक्रवारपर्यंत यावर निर्णय होणार नाही अशाच पद्धतीची माहिती पक्षाकडून देण्यात आली होती, मात्र आता अजित पवारांना ट्विट करताना स्पष्टपणे म्हटलंय, न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील सहकारी माणिकराव कोकाटे यांना आपला राजीनामा त्यांच्याकडे म्हणजे अजित पवारांकडे सुपूर्द केला होता। कायदे नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वतोपरी आहेत आणि या आमच्या पक्षाच्या दीर्घकालीन भूमिकेनुसारच हा राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात येतोय, अशा पद्धतीचं हे ट्विट आहे आणि त्यामुळे आता कोकाटे यांचा राजीनामा झाला असं म्हणावं लागेल। मुख्यमंत्र्यांकडे आता हा राजीनामा पाठवण्यात आलाय। मुख्यमंत्री आता हा राजीनामा संदर्भामध्ये काय निर्णय घेत आहेत ते पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मुख्यमंत्र्यांकडून राजीनामा ऍक्सेप्ट झाला तर मग पुढे आपल्याला म्हणता येईल की माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा हा झालेला आहे। निलेश, सध्या कोकाटेंच्या अटकेसाठी पोलिसांच्या बाजूने सूत्र हललेली आहेत आणि त्याचबरोबर सध्या ते बिनखात्याचे मंत्री आहेत, कारण त्यांच्याकडनं बाकीची खाती काढून घेण्यात आलेली आहेत सध्या। आता या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारतील अशीच शक्यता जास्त आहे, काय वाटतंय? पूर्वी खरं तर सध्या कोर्टामध्ये हा विषय पेंडिंग आहे। शुक्रवारची वेळ म्हणजे उद्याची वेळ देण्यात आलेली आहे। उद्या कोर्टामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, त्यानंतरच पुढील गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होताना दिसतील। सध्या तरी अजित पवारांना आपल्याकडे जो होता राजीनामा त्यांना आधीच घेतलेला, तो राजीनामा मात्र मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे आणि त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सध्या माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये आहेत, कायदेशीर सध्या ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। दुसरीकडे कायदेशीर लढाई देखील त्यांची सुरू आहे। अशा वेळी आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल। मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। निलेश, आता रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती चालू असलेले उपचार ही सुद्धा अडचण असू शकते का अटकेच्या दृष्टीने? कारण ही एक शेवटची अडचण असल्याचं पोलिसांकडनं सांगितलं जातंय, या बाबतीमध्ये काही माहिती आहे का? खरं तर रुग्णालयामध्ये त्यांचे उपचार चालू आहेत। त्यांना रुग्णालयाच्या धर्तीवर म्हणजे वैद्यकीय कारणास्तव आपल्याला मुदतवाढ मिळावी अशा पद्धतीची मागणी केली होती, मात्र नाशिक कोर्टाने ती मागणी फेटाळली होती। दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना संधी होती की जी सध्या कायदेशीर प्रक्रिया चालू आहे त्या कायदेशीर प्रक्रियेतून कुठेतरी आपली एक दिलासा मिळवण्याची एक संधी त्यांना होती आणि त्यानुसार ते प्रयत्न देखील करतायत। शुक्रवारी या संदर्भातला निर्णय होणार आहे, उद्या या संदर्भातली स्पष्टता येणार आहे। तत्पूर्वीच हा निर्णय आल्यामुळे आता एक नेमकं कायदेशीर पातळीवर काय झालं हे अजूनही अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। किंबहुना अजित पवारांना आता तरी जे पत्र ट्विट केलेलं आहे त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की आपण त्यांचा तत्वतः राजीनामा घेतोय, त्यामुळे अधिकची माहिती जी आहे ती आता कदाचित मुख्यमंत्री कार्यालयाकडूनच स्पष्ट होताना आपल्याला दिसेल। सध्या तरी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा हा अजित पवारांना आता मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि तो आता उद्याच्या सुनावणीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। जर त्यांना दिलासा मिळाला नाही तर मुख्यमंत्री तो राजीनामा जो आहे तो राज्यपालांकडे पाठवतील आणि त्यानंतर आता जे बिनखात्याचे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे त्यांचा थेट मंत्रिपदाचा राजीनामा होताना आपल्याला दिसेल। त्याचबरोबर कायदा हा कुठल्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचा आहे असं अजितदादांनी आत्ता म्हटलेलं आहे, परंतु निलेश, जर थोडासा इतिहास बघितला तर सुरुवातीला धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला लागलं, त्यानंतर पार्थ पवारांचं प्रकरण आणि आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा सुद्धा तत्वतः स्वीकारणं अजित पवारांनी राजकीय पातळीवरती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा एक झटकाच आहे अजित पवारांना, काय म्हणता येईल? नक्कीच पूर्वी, कारण नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा परिषद या सगळ्या महत्त्वाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीच्या बाबी आहेत, कारण सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जिल्हा परिषदेवर तर वर्चस्व राहिलेलं आहे। किंबहुना महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्ट्रॉंग पक्ष आहे। सामाजिक यासोबतच राजकीय जर विचार करायला गेला तरी ही मोठी घडामोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा फटका म्हणावा लागेल, कारण महत्त्वाचा पक्षातला एक नेता आज मंत्रिपदावरून जाणं
हे नक्कीच स्वागतार्ह गोष्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी नाहीये. त्यांना याचे परिणाम जे आहेत ते पुढे जाऊन आपल्याला त्यांना भोगावू लागू शकतात. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा समाजाचं एक कायम नक्कीच. निलेश, या सगळ्या राजकीय ही जी बाजू आहे त्याच्याकडे आपण परत येणार आहोत. थोडा वेळ तुम्ही आमच्या सोबतच राहा. एक महत्त्वाची आणखीन अपडेट या प्रकरणातली आहे, ती म्हणजे नाशिक पोलिसांचं पथक आता मुंबईकडे रवाना झालेलं आहे. कोकाटेंच्या अटकेचं वॉरंट मिळाल्यानंतर नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात जाणार असल्याचं कळतंय. कोकाटेंना आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. खरं तर निर्णय आल्यानंतर न्यायालयाचा कोकाटेंना कुठल्याही क्षणी अटक होणार अशीच परिस्थिती होती, परंतु त्यावेळेला लीलावती रुग्णालयामध्ये प्रकृती ठीक नसल्यामुळे माणिकराव कोकाटे दाखल झालेले होते. ते अजूनही रुग्णालयातच आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. परंतु आता अटक वॉरंट मिळाल्यानंतर नाशिक पोलीस मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि एकंदरीत ही जी प्रकृतीची अडचण आहे ती सुद्धा कदाचित मध्ये येणार नाही त्यांच्या अटकेच्या, असंही यातून जाणवतंय. आपण बघतोय नाशिकचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली 3 वरिष्ठ अधिकारी आणि त्याचबरोबर इतर 10 अंमलदार यांची टीम आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेली आहे. हे सर्व जण आता लीलावती रुग्णालयामध्ये दाखल होतील. लीलावती रुग्णालय प्रशासनाला यांच्याकडनं आता जी प्रत आहे, अटक वॉरंटची प्रत, ही प्रत सादर केली जाणार आहे आणि ही प्रत दिल्यानंतर पुढची प्रोसेस केली जाईल. ज्यावेळेस यांच्याकडनं लीलावती रुग्णालयाकडनं जे आरोपी आहेत माणिकराव कोकाटे यांचा ताबा मागण्याची पहिले प्रक्रिया ही पार पडली जाणार आहे. जर तब्येतीचं कारण रुग्णालय प्रशासनाकडनं जर देण्यात आलं तर रुग्णालय प्रशासनाला माणिकराव कोकाटे यांच्यावर आजपर्यंत कुठले कुठले उपचार केलेले आहेत त्याबद्दलची ही माहिती मागितली जाणार आहे आणि त्यानंतर पुढची प्रक्रिया अजून किती दिवस माणिकराव कोकाटे यांच्यावर उपचार सुरू राहू शकतात याबद्दलची माहिती घेतली जाणार आहे आणि त्यानंतर जर गरज वाटली तर तिथलं स्थानिक पोलीस स्टेशन जे असणार आहे बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली संपूर्ण माहिती दिली जाईल आणि गरज भासली तर माणिकराव कोकाटे यांच्या वॉर्डच्या बाहेर एखाद्या गार्डची देखील नेमणूक ही केली जाऊ शकते. त्यामुळे ही अटक आजच्या दिवसामध्ये कधी होण्याची शक्यता आहे. आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. अमोलजी, आता अजित पवारांनी राजीनामा स्वीकारलेला आहे. तत्वता एकंदरीत या सगळ्या प्रकरणावरती आता बघताना तुम्ही कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्याल? नक्की पुढच्या घडामोडी कशा होणं तुम्हाला अपेक्षित आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दीर्घकालीन जी काही भूमिका राहिलेली आहे, अगदी 1999 पासून पक्ष स्थापनेपासून, तर ती भूमिका हीच आहे की अशा प्रकारे जर काही घडलं असेल आणि जर संविधानिक प्रक्रियेनुसार काही गोष्टी होत असतील तर तो राजीनामा तत्वतः स्वीकारण्यात येतो. तशा आशयाचं ट्विट आता स्वतः अजितदादांनी केलेलं आहे. त्यांनी हे पण म्हटलं की सार्वजनिक जीवन हे नेहमीच संविधानिक नैतिकता, प्रामाणिकता आणि संस्थात्मक न्यायपालिकेच्या सन्मानावर आधारित असावं. पण म्हणजे तुम्हाला विश्वासानं सांगतो की उद्या जो निकाल येणार त्या निकालानंतरच मला पूर्णपणे आता तत्वता स्वीकारलं तर स्वतः अजितदादांनी जर म्हटलं असेल तर आता त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकशाहीचं मूल्य जपणारा पक्ष आहे. जनतेच्या विश्वासाला जाणार नाही आणि अजितदादा योग्य निर्णय घेणारच आहेत. त्याच्यामुळे काही कोणाला याच्यामध्ये वाचवतात काय करतात असं नाही, पण उद्याच्या निकालानंतर हे चित्र अधिक स्पष्ट होईल. तत्वता राजीनामा अजितदादांनी स्वीकारला आहे. अमोलजी, खरं तर एकंदरीत माणिकराव कोकाटेंच्या बाबतीमध्ये न्यायालयीन ज्या पद्धतीचे निर्णय आतापर्यंत आलेले ती कारवाई बघता यापूर्वी सुद्धा त्यांना दोषी ठरवण्यात आलेलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अपील केला. आता दुसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर कुठेतरी नैतिकतेच्या पातळीवरनं त्यांच्याकडनंच राजीनाम्याची अपेक्षा तुमच्या पक्षाने कधी केली नाही का? असं आहे की आरोप प्रत्यारोप राजकारणामध्ये होत असतात. आता एकनाथ शिंदे साहेबांवर कोणीतरी ते आरोप केले त्या ताईंनी, त्याच्यामध्ये आरोप होतं आणि आरोप सिद्ध होणं अजून सिद्ध पण झाले नाही तर द्या राजीनामा द्या. नाही, पण न्यायालयाने आतापर्यंत 2दा निर्णय दिलेला आहे त्यांना दोषी ठरवण्याचा. त्यांनी पुढच्या कोर्टामध्ये अपील केलं, त्यामुळे पुढच्या कोर्टात अजून प्रूव्ह नाही झालेलं. माझं बोलणं पूर्ण वाक्य तुम्ही ऐकलंच नाही. माझं म्हणणं असं आहे की न्यायालयाने ज्यावेळेस हा निकाल दिला त्या नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा काल अजितदादांकडे सोपवला, अजितदादांनी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाकडे सोपवला. आता तो मंजूर झाला तत्वता. तरी उद्याच्या निर्णयानंतर त्यांना कशा पद्धतीनं ते खाती काढायची किंवा आता खातीचं तो कारभार सगळा अजितदादांकडे आहे. प्रश्न असा आहे की राजकारणामध्ये ज्यावेळेस आरोप प्रत्यारोप होतात
की आरोप प्रत्यारोप सिद्ध झाल्यानंतर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलाय ना माणिकराव कोकाटेंनी. पण आता हे सरळ स्पष्ट झालंय की त्यांनी नैतिकता जिवंत होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणून ते राजीनामा दिलाय आणि कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. उद्या एक न्यायाची एक बाजू आम्हाला आहे ना अजून उघडी. उद्या बघूया ना काय म्हणते कोर्ट. अमोलजी, परंतु आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या दृष्टीने हा सगळा घडलेला प्रकार, हे प्रकरण, हे किती मोठं आव्हान आहे असं तुम्हाला वाटतं? असं आहे, पक्षाला डॅमेज करण्याचं काम सातत्यानं होत राहतं. आता हे एकच संकट पक्षावर आहे असं नाही. दुसरा तो मुळवा जमीन घोटाळ्याचं संकट पण लोक ते आता वेळेवर कोणीतरी काढलंय, त्याच्यावर पण टीका टिप्पण्या होतात. माणिकरावांचा राजीनामा, शिंदे साहेबांचा राजीनामा. तर महायुतीमध्ये साधारणपणे असं टार्गेट पक्षाला करण्याचं हे निवडणुकीच्या तोंडावर होतं. निवडणुका संपल्यानंतर कोणी बोलणार नाही तुम्हाला सांगतो मी. पण याचा परिणाम जनतेला माहित आहे. अजितदादांची काम करण्याची पद्धत कशी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एकदम स्पष्ट आणि रोखठोक राहिलेली आहे. त्याच्यामुळे याचा काही निवडणुकीवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. जे काय आहे ते नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे आता आणखी काय केलं पाहिजे त्या माणसाने सांगा ना. आता लीलावतीमध्ये ते ऍडमिट आहेत, त्यांचा डिस्चार्ज कधी होणार ते डॉक्टरांच्या हाती आहे. आता त्यात म्हणतात त्यांना डिस्चार्ज डॉक्टरांनी लपून ठेवले त्या लीलावतीमध्ये. लीलावतीचं अभय आहे. म्हणजे काय कसं करावं एखाद्या व्यक्तीनं ते पण समजेन असं झालंय. बरं, नाही आता पोलीस तिथे अटकेसाठी पोहोचतायत, त्यामुळे कायदेशीर कारवाई काय जी होतीये ती हळूहळू समोर येतच जाईल. रक्तदाबाचा जर त्यांना त्रास असेल आणि त्यांना जर लीलावती हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी ऍडमिट केलं असेल तर आता पेशंट म्हणून आपण पाहणार आहोत की नाही. आता परत तुम्ही म्हणताय सगळेजण, तुम्ही म्हणजे सॉरी, अनेक लोक टीका टिप्पणी करताना म्हणतायत की त्या लीलावतीनेच त्यांना अभय दिलंय म्हणून. ऍटलिस्ट डॉक्टरांचा सल्ला काय, त्याच्यानंतर उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज होईल आणि मला असं वाटतं की उद्याची सुनावणी झाल्यानंतर त्यावर बोलणं अधिक योग्य राहील. इतक्या लवकर तडकाफडकी त्यांना अटकच करत ते काही म्हणजे जागतिक आतंकवादी आहेत का की त्यांना इतक्या तत्परतेनं तुम्ही अटकच केली पाहिजे, हेच केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं तोंडसूक घेतात ना विरोधक, त्यांना उत्तर देऊ आम्ही, पण सध्या काय बोलणार नाही. बर, धन्यवाद अमोलजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. तर 16 तारखेलाच कोकाटेंनी राजीनामा दिलेला होता. अजित पवारांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला होता असं कळतं आहे. आत्ता या घडीला तत्वतः राजीनामा स्वीकारल्याची अजित पवारांची माहिती आहे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा राजीनामा पाठवण्यात आलेला आहे. कालच मुख्यमंत्र्यांनी सर्व खाती काढून घेतलेली होती माणिकराव कोकाटेंकडनं, त्यामुळे ते बिनखात्याचे मंत्री होते आणि त्यांच्या बाबतीमध्ये जेव्हा कोर्टाचा निकाल आला तेव्हापासून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार होती. परंतु रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर ती अटक टळलेली होती. शिवाय उलटसुलट चर्चा सातत्याने ते आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी जाणार का, मंत्रिपदाबद्दल सुद्धा होत होत्या आणि यामध्ये विधिमंडळाकडनं कुठल्याही पद्धतीची अडचण नाही आहे. केवळ या संदर्भामध्ये पोलिसांना विधिमंडळाला याची माहिती देणं किंवा अवगत करणं ही एक फॉर्मॅलिटी होती. ती पार पडल्यानंतर आता नाशिकहून पोलीस माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईला रवाना झालेले आहेत. लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. खरं तर मंत्री झाल्यापासूनच माणिकराव कोकाटेंचा आत्तापर्यंतचा प्रवास हा बराच वादग्रस्त राहिला होता. विविध वादग्रस्त विधानांमुळे त्यांच्यावरती टीका झालेली होती आणि त्याचबरोबर काही प्रकरणांमध्ये सुद्धा ते सातत्याने टीकेखाली आले होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.